रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण खूप सुंदर मोठा चांगल्या डेव्हलपरचा एक नंबर लोकेशनचाच 4 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट खरोखर खूप सुंदर, खूप मोठा नक्की आहे, कारण त्याच फ्लॅटच्या खरं बाल्कनीमध्ये आपण आता उभे आहोत. आणि बाल्कनीची साईज बघितली तर किती मोठी बाल्कनी ह्या फ्लॅटमध्ये उपलब्ध असणार आहे. आणि एक नंबर व्ह्यू आहे बाल्कनीमधनं. जर तुम्ही मात्र बघितलं तर सुंदर असा येऊरचा पूर्णपणे डोंगर दिसतो. कुठेच काही ब्लॉक नक्की नाही आहे. मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे. बिल्डिंग तशी बघितलं तर अजून हायर फ्लोअर आहे. याच्यावरती जरी गेलं तरी 17 ते 18 माळ्याची बिल्डिंग आहे. पण आपण पण जरी आत्ता आहोत एक लोअर नाही म्हणणार, पण तर जवळजवळ 9-10 माळ्यावरती असणारा हा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर सुंदर असा व्ह्यू बाकी तुम्हाला एकदम भारी दिसतोय. सगळ्या बिल्डिंग्स ज्या यायच्या होत्या ते येऊन तयार झालेले आहेत. घरातनं बाल्कनीतनं बघितलं तर हिरंदने मॅडोज क्लिअर आपल्याला दिसतंय. सगळं व्यवस्थित आणि सगळं असं पद्धतशीरपणे तुम्हाला सुंदर चांगल्या व्ह्यूचा स्विमिंग पूल तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली क्लब हाऊस प्रॉपर दिसतो. कारण हे जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग कल्पतरू सिद्धांचल आणि कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी सिद्धांचल नावाची जी बिल्डिंग बनवली त्या सिद्धांचल बिल्डिंगमध्ये एलिगंट नावाची जी बिल्डिंग आहे त्या एलिगंटमध्येच हा फ्लॅट आहे. साधारणतः 13 वर्ष जुना हा फ्लॅट असणार आहे. पण कार्पेटचा जर विषय घेतला तर एक नंबर कार्पेट हा मिळणार आहे. बाल्कनी जेवढी मोठी तुम्ही बघितली तर हे घर जे आहे या घरामध्ये तसं जर बघितलं तर 2 कार पार्किंग कव्हर्ड मिळतील. आणि 4 BHKचा फ्लॅट हा तुम्हाला 1650 कार्पेटचा हा 4 BHKचा फ्लॅटही असेल. परत विशेष जर आपण विषय इथे आलो तर जर घराच्या बाहेर आपण जायचा विचार केला तर पश्चिम दिशेला येते. आतमध्ये आलं तर पूर्वेला घर आहे. म्हणजे आतमध्ये बाहेर आल्यानंतर तुम्ही जर बघू शकता 2 लिफ्टची ऑलरेडी सोय केलेली आहे. 1 लिफ्ट, 2 लिफ्ट. आणि फ्लॅटची संख्या जर विचार केला तर इथे एक फ्लॅट, तिथे एक फ्लॅट, 2च फ्लॅट, 2च लिफ्ट. आणि घराच्या पुढे असणारी एवढी मोठी अशी जागा. 2 ॲग्रीमेंट ह्या फ्लॅटमध्ये असणार आहेत. हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक सेफ्टी डोअर बनवलेला आहे. घराच्या आतमध्ये आपण इन करतो. इन केल्यानंतर आपण दरवाजा बंद करतो. दरवाजा बंद झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला एवढा मोठा पॅसेज, आधी इकडे स्टोरेजसाठी खूप मोठी अशी जागा पण दिल्या गेलेली असणार आहे. नंतर आपण घराकडे ह्या साईडला येतो. ह्या साईडला आल्यानंतर असं सुंदर आणि मोठं पद्धतशीरपणे असणारं किचन असणार आहे. जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं 4 BHKचं तुमचं किचन असेल. किचन असं इथपर्यंत लांब आहे. इकडं जर बघितलं तर इथे खरं मोठी बाल्कनी टाईप जागा आहे. पण आता सध्या ही AC आउटलेट तिथं ठेवलेला असल्या कारणानं ती जागा त्या पद्धतीनं वापरलेली आहे. मॉड्युलर किचन, गॅसची पाईपलाईन वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलं गेलेलं असणार आहे. परत इथे एक प्लॅटफॉर्म आहे स्टोरेजसाठी, सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे. आणि जस्ट ह्या साईडला जर आपण आलो तर इथं मात्र एक वेगळा रूम तुम्हाला दिल्या गेलेला आहे. तुम्ही याला स्टोर रूम बनवा. भगवंताचं मंदिर बनवायचं असेल तर मंदिरही सुंदर आणि मोठं नक्की याच्यामध्ये होऊ शकतं, कारण जागा तेवढी आईस्पाईस मंदिरासाठी म्हटलं तरी होऊ शकते. पुढे आल्यानंतर परत हा जो पॅसेज आहे, पॅसेजच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे बाकी परत एक खूप मोठं असं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमची साईज खूप मोठी, खूप सुंदर, खूप चांगली नक्की असणार आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मात्र परत इथे हे दक्षिण दिशेला ही तुमचं आहे. आणि इथून जर तुम्ही बघितलं मग मात्र सिद्धांचलचं जे आजूबाजूचं हिरवळ आहे, हिरवळ तुम्हाला दुसरी बिल्डिंग म्हणा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की ह्या याच्यातनं दिसतात. इथं पण तुम्ही कडप्पा वगैरे टाकून परत इथं जरी असं काय करायचं स्टँडिंग बाल्कनी टाईप म्हटलं तरी इथं मोठी जागा उपलब्ध नक्की असणार आहे. बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल, खूप मोठी बेडरूमची साईज आहे. थोडं पेंटिंगचं किंवा बाकी डागडुजीचं काम करणं गरजेचं आहे. नंतर जर तुम्ही इकडे आलात इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप मोठं तुम्हाला दिलं गेलेलं असणार आहे. इकडे सगळं आणि इकडे परत आंघोळीसाठी वेगळी जागा पण उपलब्ध करून दिलेली असणार आहे. जे मंडळी सिद्धांचल वसंत या साईडलाच घर बघतायत, मला असं वाटते त्यांच्यासाठी हे घर खूप सुंदर नक्की चांगलं असू शकतं. आणि नंतर जर बेडरूमच्या साईडच्या तुम्ही ह्या साईडला आला तर इथे परत एक कपाट बनवलेलं आहे. तुम्हाला कपाट बनवण्याची गरज इकडे नक्की नाही आहे. वरती AC ऑलरेडी लागलेला आहे. तर अशा पद्धतीने तुमचं हे पहिलं बेडरूम होतं. पहिल्या बेडरूमच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर इथे आला तर इथे मात्र तुम्हाला दिसेल की हा हॉल आहे. आणि हॉलची साईज इतकी मोठी आणि इतकी सुंदर आणि इतकी चांगली असणार आहे की तुम्ही बघू शकता असं सुंदर हॉल. आणि हॉलच्या नंतर तुम्हाला एवढी मोठी अशी बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीतनं म्हणजे पक्ष्यांचा आवाज वगैरे तुम्हाला प्रॉपरली इकडनं येतो. तुम्ही पवारनगर इकडे बघू शकता. आणि अशा पद्धतीचं हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं
पद्धतीचा हा 4 BHKचा फ्लॅट बाकी तुम्हाला नक्की मिळतो. आणि नंतर ज्यावेळेला हॉल झाली, बाल्कनी झाली, त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात इथे बाकी तुम्हाला खूप मोठी अशी परत डायनिंगसाठी वेगळी आणि प्रशस्त अशी चांगली जागा इकडेही मिळते. आणि जर डायनिंगच्या समोरच्या साईडला जर आपण तिथं परत स्टोरेजसाठी एक वेगळी जागा उपलब्ध करून खरं दिल्या गेलेली असणार आहे. इथे पण अशी पद्धतशीर एक AC याच्यामध्ये लागलेला आहे. पुढं आल्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येतो तर तुम्ही बघू शकता इकडे ह्या साईडला एक बेडरूम आहे. हे बेडरूमची साईज बाकी 1 नंबर साईज तुम्हाला इकडे पण मिळते. ऑलरेडी तुम्हाला AC लागलेला आहे. फ्लॅटचं ना कार्पेटच्या नुसार ना बघितलं तर खरोखर म्हणजे जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला जाणवेल की या बेडरूमचे साईजेस खूप मोठमोठ्याले आहेत. इथे आला तर इथे मस्त आणि सुंदर असं चांगल्या पद्धतीचं कपाट आहे. ह्या कपाटाला पण काय खर्च करायची गरज आपल्याला नक्कीच नाही आहे. इथे पण एक AC परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणा किंवा जर याचा व्ह्यू म्हटलं तर तुम्हाला इकडं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे प्रॉपर आणि ते नीटनेटकली तुमच्या घरामधलं तुम्हाला प्रॉपरली दिसतं. नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथे परत एक मोठा वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे दिले गेलेलं आहे. जी याची साईज पण जरी बघितली तर खरोखर याची साईज वगैरे पण मोठी नक्की असणार आहे. क्वालिटी कन्सेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर खरोखर सिद्धांचलचं किंवा कल्पतरूचं क्वालिटी कन्सेशन चांगल्या पद्धतीचं आहे. घरामध्ये उजेड चांगला आहे, घरामध्ये लाईट पण चांगले आहे, सूर्यप्रकाश वगैरे सगळं चांगलंच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर आहे. नंतर परत ह्या 3 बेडरूमच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा पॅसेज तुम्हाला मिळतो. आणि ह्या पॅसेजच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं पण दिले गेलेलं हे पण सुंदर आणि मोठं तुम्हाला नक्की आहे ते जाणवेल अशा पद्धतीचं हे इकडे असणार आहे. नंतर आपण जर ह्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथं परत स्टोरेजसाठी एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे किंवा तुम्ही वॉशिंग मशीन म्हणून सुद्धा इथे वापरू शकता. अशा पद्धतीचं म्हणजे लॉन्ड्री टेबल आणि वॉशिंग मशीन तुमचं इकडे सेट होऊ शकतं. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक मोठा आणि चांगल्या पद्धतीचा बेडरूम ह्या साईडला पण मिळतो. इकडनं तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी खिडकी दिलेली गेली आहे. इथे परत स्टँडिंग बाल्कनी आहे. इथे आपण आलो तर इथे मात्र तुम्हाला परत एक कपाटाची सुविधा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची दिली गेलेली असणार आहे. घराला कलर करायची गरज नक्की आहे, साफसफाईची गरज नक्की आहे. परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे एक खिडकी असणार आहे. आणि इथे आला तर इथे परत एक वरती AC आणि ACच्या नंतर इकडे आला तर परत इथे एक मोठं पद्धतशीर चांगल्या पद्धतीचं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगल्या मात्र पद्धतीचं बनवलं गेलेलं तुम्हाला इथे पण मिळणार आहे. राहिला प्रश्न याचा मेंटेनन्स, तर मेंटेनन्स साधारणतः 10 ते 12,000 रुपयाचा मेंटेनन्स तुम्हाला असणार आहे. आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे आल्यानंतर परत एक मोठं हे कॉमन बेडरूम, याच्यात काय मास्टर नाही आहे, हे कॉमन पकडावं लागेल कारण याच्यात टॉयलेट आपल्याला ती कॉमनचीच वापरावं लागणार आहे. पण बेडरूमची साईज परत याच्यात जरी आलो तर आपण याची बेडरूमची साईज खूप मोठी आहे. इकडे आल्यानंतर परत तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे. इकडनं टाटा सिरीन म्हणा ह्या त्या सगळ्या गोष्टी, सिद्धांचलचा इंटरनल ज्या गार्डन्स आहेत त्याचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं परत बघायला मिळतो. इथे आला तर परत एक कपाटाची सुविधा ऑलरेडी दिल्या गेलेली असणार आहे. वरती AC ऑलरेडी लागलेला आहे. बिल्डिंगला सोसायटी झालेली आहे, बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सगळ्या गोष्टी नेट अँड क्लीन येतं. फ्लॅट्स फक्त 2 जॉईंट फ्लॅट एकत्र असल्यामुळे 2 ॲग्रीमेंटची सुविधा इथं मात्र आपल्याला, फ्लॅट एकच आहे पण ॲग्रीमेंट 2 होतील. म्हणजे अशा पद्धतीचा हा 2 पार्किंग सहित असणारा 4 BHKचा फ्लॅट आहे. जे कोणी मंडळी मोठा परिवार आहे, जे कोणी मंडळी वसंत विहार लोकेशनलाच घर बघतात कारण इकडून वसंत विहार शाळा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जवळची जवळ, आणि वसंत विहार हे तसं बघितलं तर नावाजलेलं आणि जुन्या पद्धतीचं सिद्धांचल पण कॉम्प्लेक्स नावाजलेलंच आहे. बघा आता बाल्कनीमध्ये मी आत्ता आलो आहे, 1:45-2 वाजलेत. हवा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला इथं फील येते कारण ह्या हवेमुळेच खरं आतमध्ये पण सगळीकडे हवा खेळती ह्या घरामध्ये नक्की राहते. आता राहिला प्रश्न ह्या फ्लॅटचा जो रेट आहे, ह्या फ्लॅटचा रेट सध्या कोट करताना 4,50,00,000 4,50,00,000 रुपीज कोटिंग असणारी किंमत आहे. त्याच्यात निगोशिएशन पार्ट नक्की असणार आहे, म्हणजे निगोशिएशन होणारच नाही. बघा हवा इतकी जबरदस्त हवा येते, निगोशिएशन होणारच नाही असं नक्कीच नाही आहे. निगोशिएशन हे होणार आहे. तुम्ही तुमचं पेमेंटचं काय परिस्थिती आहे ते सगळ्या गोष्टींचा विचार करून 4,50,00,000 रुपये निगोशिएबल, त्याच्यानंतर 20% डाऊन पेमेंट आहे, 80% लोन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही बँकेकडनं लोन घेतलं तरी आपल्याला लोन इथे उपलब्ध मिळणार आहे. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मात्र याच्यात एक्स्ट्रा असणार आहे. अशा पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं, वेगळ्या क्वालिटीचे घरं, सगळ्या प्रकारचे घरं मी दाखवण्याचा रोज प्रयत्न मात्र करतो आहे आणि ते निरंतर प्रयत्न माझा चालू राहणारच आहे. पण त्या सगळ्या निरंतर प्रयत्नासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची पण तेवढीच गरज आहे. आशीर्वादामध्ये एक तर कमेंट जास्त करा, सबस्क्रायबरचं बटन तेवढं जास्त दाबा, जेणेकरून माझा उत्साह मोठा राहत राहील आणि मलाही न थकता न थांबता तुम्हाला रोज काही ना काही दाखवता येईल.
तुमच्या सहकार्याची फार अपेक्षा आहे. मला वाटतं तुम्ही सहकार्य द्याल, हीच मी आत्तापर्यंत दिलं आहे. अजून सगळ्यांनी थोडं सहकार्य करा, जेणेकरून मी अजून चांगलं करायचा प्रयत्न करत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.